नमस्कार. आज आपण भारतीय प्रमाणवेळ याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. जसं की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकेशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचं स्थान जगाच्या पाठीवरती कुठं आहे याच्या संदर्भातची माहिती दिली. त्याच्यानंतर आपण भारतीय प्रमाणवेळेविषयी माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर प्रमाणवेळ म्हणजे काय याच्या संदर्भात आपण माहिती पाहूयात, किंवा ज्यालाच इंडियन स्टँडर्ड टाईम म्हटलं जातं. हे स्टँडर्ड टाईम किंवा प्रमाणवेळ याची आवश्यकता का आहे किंवा गरज का आहे त्याच्या संदर्भात आपण अगोदर चर्चा करू, आणि त्याच्यानंतर मग प्रमाणवेळ आणि स्थानिक वेळ याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तर या संदर्भात आपण नंतर चर्चा करूया. आणि मग भारताची प्रमाणवेळ नेमकं किती रेखावृत्तावरती आहे तर हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर प्रमाणवेळ का निश्चित केली जाते किंवा प्रमाणवेळ म्हणजे काय तर या संदर्भात आपल्याला माहिती पाहावी लागणार आहे. कारण एक लक्षात घ्या की प्रत्येक देश आपली एक प्रमाणवेळ ठरवत असतो, आणि मग ही प्रमाणवेळ ठरवत असताना पृथ्वीवरती ज्या काही काल्पनिक उभ्या रेषा आहेत ज्याला आपण रेखावृत्त म्हणतो, तर या रेखावृत्ताची मदत घेतली जाते. किंवा जगाच्या पाठीवरती ज्यावेळेस आपण वेळ सांगतो त्यावेळेस त्या वेळेच्या संदर्भात प्रत्येक देशामध्ये आपल्याला एकाच टायमिंगला वेगवेगळी वेळ आपल्याला पाहायला मिळेल. जसं की आज आपण पाहतो की भारतामध्ये जर समजा दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच टायमिंगला युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये कदाचित टायमिंग वेगळा असू शकतो, दुबईमध्ये कदाचित तो टायमिंग वेगळा असू शकतो. म्हणजे असं नाही की भारतामध्ये 12 वाजले म्हणजे संपूर्ण जगामध्ये जेवढे काही देश आहेत त्या देशामध्ये दुपारचे 12 वाजले असतील असं नाही आहे. तर त्याच्यामागचं मग नेमकं कारण काय आहे कारण सांगत असताना तर आपली जी काही पृथ्वी आहे ती पृथ्वी या चेंडूसारखी आहे किंवा पृथ्वी गोल आहे. आणि मग पृथ्वी गोल असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक देशाचं लोकेशन हे वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे. आणि त्याचबरोबर पृथ्वी ही एका ठिकाणी स्टेबल नाही आहे, तर ती पृथ्वी सातत्यानं रोटेशन करत राहते, पृथ्वी ही फिरत राहते. आणि आपण याच्या अगोदरही पाहिलेले, शाळेमध्ये सुद्धा शिकलं असेल की सूर्य एकाच ठिकाणी तो स्टेबल आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवतीसुद्धा फिरते. मग आता एक लक्षात घ्या की सूर्य एकाच ठिकाणी स्टेबल आहे आणि मग पृथ्वी फिरत राहते. आता एक आपण कल्पना करू की समजा हे जे काही तुम्हाला स्टिकर या चेंडूवरती दिसते तो एक भारत आहे, आणि त्याच्या या बाजूला जे काही एक स्टिकर तुम्हाला दिलेलं आहे. आता भारताच्या ऑपोजिट तुम्ही पृथ्वीवरती पाहिलं तर अमेरिकेचं लोकेशन येतं. मग आता हा भारत आहे आणि याच्या बॅक साईडला इथं अमेरिका आहे. आता इमॅजिन करू की या बाजूला सूर्य आहे. आता एक लक्षात घ्या की सूर्याच्या अगदी समोर भारत आहे. सूर्याच्या अगदी समोर भारत असणं म्हणजे एक लक्षात घ्या की भारतामध्ये सूर्यकिरणं सरळ पडत आहेत. सूर्यकिरणं सरळ पडत आहेत याचा अर्थ यावेळेस भारतामध्ये जी काही लोकं राहतात त्या लोकांच्या डोक्यावरती मधोमध सूर्य असेल. म्हणजे एखादा देश जर सूर्याच्या अगदी समोर असेल त्याचं लोकेशन, तर त्या ठिकाणी तिथल्या लोकांच्या डोक्यावरती एक अगदी मधोमध सूर्य असणार आहे. आणि जसं की मी सांगितलं पृथ्वी फिरत राहते. मग आता ज्यावेळेस पृथ्वी फिरत राहील त्यावेळेस भारत तिथंच राहणार नाही, लक्षात घ्या. आता भारताचं जे इथं लोकेशन आहे ते भारत हळूहळू त्या ठिकाणी पुढे सरकायला लागेल. पुढे सरकायला लागेल म्हणजेच त्या ठिकाणी दुपारच्या नंतर 4-5 वाजतील, दिवस मावळायला लागेल, आणि एक वेळ अशी येईल की त्या ठिकाणी भारतामध्ये संध्याकाळ होईल. मग आता एक लक्षात घ्या की जसं की आपण नेहमी सांगतो की पृथ्वीचा जो सूर्याच्या समोरचा भाग आहे त्या ठिकाणी दिवस असतो, आणि पृथ्वीच्या बॅक साईडला जो काही भाग आहे त्या ठिकाणी रात्र असते. मग आता एक लक्षात घ्या की भारत सूर्याच्या समोर आहे म्हणजे भारतामध्ये दिवस आहे, आणि मग भारताची जी काही वेळ आहे ती वेळ अमेरिकेमध्ये असणारी वेळ राहणार नाही. आता अमेरिकेमध्ये रात्र असेल आणि रात्रीचा त्या ठिकाणी कालावधी असणार आहे, तिथली वेळ वेगळी असणार आहे, भारताची वेळ वेगळी असणार आहे. मग हे असं का होतं तर त्याच्यामागचं कारण म्हणजे एकतर पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल असल्यामुळे, आणि त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवती फिरत राहते, आणि सूर्यासमोर फिरत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी वेळ आपल्याला पाहायला मिळते. जसं की याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी पृथ्वीवरती ज्या काही उभ्या काल्पनिक रेषा आहेत ज्यांना रेखावृत्त म्हटलं जातं,
जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की पृथ्वीवरती ज्या काही उभ्या रेषा आहेत त्या उभ्या रेषा म्हणजेच टोटल 360 या रेषांची संख्या आहे. जसं एका वर्तुळामध्ये 360 अंश असतात, अगदी त्यालाच अनुसरून पृथ्वीवरती सगळ्या भागावरती एकूण 360 रेखावृत्त जे उभे आहेत. आता एक कल्पना करू की समजा या पृथ्वीवरती अशा उभ्या रेषा आहेत आणि या उभ्या रेषा सूर्यासमोरून ज्यावेळेस पास व्हायला लागतील त्यावेळेस सूर्यासमोरून पास होताना आता जसं तुम्हाला सांगितलं की या उभ्या रेषा किती आहेत, टोटल 360 आहेत. आता 360 ज्यावेळेस सूर्यासमोरून पास होतात म्हणजे संपूर्ण रेषा पास होण्यासाठी म्हणजे पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. आता 24 तासामध्ये 360 उभ्या रेषा पास होत आहेत. तर मग 360 रेषा पास होत असताना 24 तासामध्ये तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रत्येक 2 रेखावृत्तामधलं डिस्टन्स सांगू म्हणजे एक रेखावृत्त सूर्यासमोरून पास होऊन दुसरं येण्यासाठी जो कालावधी लागतो तो 4 मिनिटाचा. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या उभ्या रेषा आहेत त्या उभ्या रेषा ज्याला रेखावृत्त म्हटलं जातं त्या रेखावृत्ताला अनुसरूनच त्या ठिकाणी प्रत्येक देशाची प्रमाण वेळ असेल किंवा स्थानिक वेळ ती ठरविली जाते. त्याच्यामुळे आता हे तरी तुम्हाला कळालं असेल की प्रत्येक देशामध्ये वेळ सारखी नसते. कुठे सूर्य उगवलेला असतो, कुठे दुपार असते, कुठे सूर्य मावळत असतो आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक देशाची वेळ ही वेगवेगळी राहणार आहे. म्हणजे असं नाही की भारतामध्ये दुपारचे 12 वाजलेत आणि सगळीकडेच भारतामध्ये त्या ठिकाणी जगामध्ये सगळीकडेच तोच टायमिंग असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक देशाची वेळ ही वेगवेगळी असते. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक देशाची वेळ सारखी नसते, ती वेगवेगळी राहणार आहे. त्याच्यानंतर येऊया आपण भारत देशामध्ये. आता जसं तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवरती सगळीकडे वेळ सारखी नसणार आहे. आता ज्यावेळेस आपण पृथ्वीवरती किंवा भारत देश तो भारताचा रेखावृत्तीय विस्तार आता नकाशामध्ये आपण पाहूया की भारत जे काय आहे भारताचा विस्तार खूप जास्त आहे. आता जसं तुम्हाला सांगितले की रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला सांगितलं. आता रेखावृत्तीय विस्तार जो काही एकूण रेखावृत्त भारतामधून जातात तर ते 29.5 रेखावृत्त. आता एक सरासरी आपण जर 30 रेखावृत्त गृहीत धरली तर 30 रेखावृत्त जसं की तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 2 रेखावृत्तामधलं डिस्टन्स 4 मिनिटे सांगितलेलं होतं. 15 रेखावृत्तामधलं डिस्टन्स हा 1 तास असतो आणि 30 रेखावृत्तामधलं डिस्टन्स हे 2 तास. जसं तुम्हाला इथं आता भारताचा नकाशा दिलेला आहे. आता या भारताच्या नकाशामध्ये आता एक लक्षात घ्या की अगदी पलीकडलं जे तुम्हाला टोक दिसतंय ते म्हणजे अरुणाचल प्रदेशचं टोक आहे आणि एकदम पश्चिमेकडलं जे काही टोक आहे ते गुजरातचं टोक आहे. आता गुजरातचा लास्ट पॉईंट आणि अरुणाचल प्रदेशचा लास्ट पॉईंट याच्यामध्ये जर एकूण रेखावृत्त आपण काउंट केली तर सरासरी एक आपण 30 रेखावृत्त गृहीत धरू. तसं तर 29.5 रेखावृत्त होतात. तर आपण एक सरासरी 30 रेखावृत्त गृहीत धरू. तर हे 30 रेखावृत्ताचे वेळेमध्ये ज्यावेळेस आपण त्याला कन्वर्ट करतो त्यावेळेस त्याचे 2 तास होतात. मग आता एक इमॅजिन करा की जसं तुम्हाला आता पृथ्वीच्या संदर्भात सांगितलं की एखाद्या देशामध्ये जर सूर्य उगवला असेल कदाचित त्याच्या बॅकसाईडला असणारा देश तिथं रात्र असते किंवा त्याच्या जवळच समजा आपल्या इकडं समजा आता सूर्य उगवलेला असेल भारतामध्ये तर कदाचित पाकिस्तानमध्ये तो आणखीन उगवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आता भारताच्या संदर्भात आपण पाहत असताना भारताचा विस्तार ही पूर्व पश्चिम जो काही विस्तार आहे तो थोडासा जास्त आहे. त्याच्यामध्ये एकूण 30 रेखावृत्त येतात. मग आता 30 रेखावृत्त आता एक लक्षात घ्या की आता हा जो काही भारताचा नकाशा आहे या भारताच्या नकाशामध्ये अगदी पूर्वेकडे जसं की आपण नेहमी सांगतो सूर्य कुठून उगवतो, पूर्व दिशेकडून उगवतो. आता या नकाशामध्ये पूर्वेकडली जी काही दिशा आहे ती म्हणजे अरुणाचल प्रदेशची दिशा आहे. आता या अरुणाचल प्रदेशमध्ये ज्यावेळेस सूर्य उगवेल एक लक्षात घ्या त्यावेळेस पूर्वेकडून सूर्य उगवणार आहे आणि हळूहळू तो पश्चिमेकडे येणार आहे. मग आता ज्यावेळेस सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणजे भारतामध्ये सर्वात अगोदर सूर्य कुठे उगवेल, अरुणाचल प्रदेशमध्ये उगवेल. कारण अरुणाचल प्रदेशचं लोकेशन हे भारताच्या पूर्वेकडे आहे. मग आता अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवेल आणि उगवल्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की आता एकूण रेखावृत्त 30 आहेत आणि 2 तासाचा फरक आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जर सूर्य उगवला तर गुजरातमध्ये सूर्य उगवण्यासाठी साधारणतः 2 तासाचा कालावधी लागेल आणि मग 2 तासानंतर गुजरातमध्ये सूर्य उगवेल. त्यावेळेस अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवून 2 तास उलटलेले असतील. म्हणजे एक लक्षात घ्या की जसं आपण साधारणतः सांगतो की उन्हाळ्यामध्ये जो काही सूर्य उगवतो तो साधारणतः एक सरासरी जर पाहायला गेलं तर 6 वाजता सूर्य उगवतो. आता समजा इमॅजिन करू की सूर्य उगवला म्हणजे 6 वाजले. आपण जर अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवला असं म्हटलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये तिथली जी काही वेळ असेल ती 6 वाजलेली असेल.
परंतु गुजरातमध्ये सूर्य उगवलेला नसेल. मग गुजरातमध्ये सूर्य उगवण्यासाठी आणखीन 2 तास बाकी आहेत. आता ज्यावेळेस मग गुजरातपर्यंत सूर्य येईल, गुजरातमध्ये सूर्य उगवेल, त्यावेळेस गुजरातमध्ये सूर्य उगवल्यानंतर त्या ठिकाणी जी काही अरुणाचल प्रदेशची स्थानिक वेळ असेल ती 8 वाजली असेल. म्हणजे 2 तास उलटून गेलेले असतील तिथं. म्हणजे याच्यावरून एक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी सूर्य उगवतो तिथली ती स्थानिक वेळ, म्हणजे एक लक्षात घ्या की अरुणाचल प्रदेशमध्ये अगदी पूर्वेकडे सूर्य उगवलेला आहे, तर त्यांची स्थानिक वेळ म्हणजे सकाळ झाली. गुजरातमध्ये आणखीन सूर्य उगवलेला नाही, उगवण्यासाठी 2 तास बाकी आहेत. म्हणजे गुजरातमध्ये त्या ठिकाणी आणखीन सकाळ झालेली नाही आहे, तर सकाळच्या अगोदरचा जो काही कालावधी असेल ती गुजरातची स्थानिक वेळ असणार आहे. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक प्रदेशाची ही स्थानिक वेळ वेगवेगळी असते, ज्याला लोकल टाईम म्हटलं जातं. मग आता हे जे काही लोकल टाईम आहे किंवा स्थानिक वेळ आहे, जसं की आता आपण ज्या ठिकाणी राहतो, आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये जसं आता या ठिकाणी आपण लातूरमध्ये राहतो, आता लातूरची जी काही स्थानिक वेळ आहे ती लातूरची स्थानिक वेळ ही वेगळी असेल, अरुणाचल प्रदेशची स्थानिक किंवा तिथल्या प्रदेशाची एखादी स्थानिक वेळ वेगळी असू शकते, गुजरातची स्थानिक वेळ वेगळी असू शकते. मग ही जी काही स्थानिक वेळ आहे, आता ही स्थानिक वेळ जर सगळ्यांनी समजा गृहीत धरले की प्रत्येकाने आपलं स्थानिक वेळेनुसार चालायचं जर ठरवलं, तर घोळ काय होतो हे मी सांगतो. की समजा पूर्वीचे लोक सांगायचे की ज्यावेळेस सूर्य उगवायचा त्यावेळेस सांगायचे सकाळ झाली, ज्यावेळेस अगदी मध्यावरती सूर्य आला त्यावेळेस ते म्हणायचे 12 वाजले, किंवा अंदाजे ते टायमिंग सांगायचे 12 वाजले असतील, ज्यावेळेस सूर्य मावळतीला जाईल त्यावेळेस 4-5 वाजले, असा टाईम सांगायचे. आता हे कशावरून ते वेळ ठरवायचे, तर सूर्याच्या वरती असणार जे काही डायरेक्शन आहे त्याच्यावरून ते वेळ ठरवायचे. मग असं जर सगळ्याच लोकांनी, म्हणजे भारतामधल्या सगळ्याच लोकांनी ठरवले की आपण सगळ्यांनी आपली स्थानिक वेळ मानायची. मग आता एक लक्षात घ्या की स्थानिक वेळ, आता सांगितलं तुम्हाला स्थानिक वेळ म्हणजे काय, की सूर्यानुसार चालणारी वेळ त्या प्रदेशाची. आता जसं तुम्हाला सांगितलं की गुजरात आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 2 तासाचा फरक आहे. मग आता समजा गुजरातमध्ये जर 6 वाजले असतील, स्थानिक वेळाविषयी बोलतोय मी, प्रमाण वेळेविषयी आणखीन नाही बोललो, तर स्थानिक वेळाविषयी बोलत असताना अरुणाचल प्रदेशमध्ये समजा 6 वाजले असतील, तर त्या ठिकाणी गुजरात आणखीन त्याच्या मागे असणार आहे, म्हणजे 2 तास मागे असेल. मग गुजरातची स्थानिक वेळ काय असेल, 4 असेल सकाळची. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेळेमध्ये फरक येतो. म्हणजे प्रत्येकजण जर आपल्या स्थानिक वेळेनुसार चालत राहिला तर त्या ठिकाणी ऑफिशियल जे काही कामकाज आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येतो. जे काही केंद्रीय टाईम टेबल आहे किंवा तुमच्या रेल्वेचा जो काही केंद्रीय टाईम टेबल आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्यत्यय येतो. एक इमॅजिन करू की आता अरुणाचल प्रदेशमधल्या लोकांनी त्यांच्या स्थानिक वेळेनुसार चालायचं ठरवलं आणि गुजरातमधल्या लोकांनी त्यांच्या स्थानिक वेळेनुसार चालायचं ठरवलं. सकाळ झाली, सूर्य उगवला अरुणाचल प्रदेशमध्ये, तिथले लोक त्यांच्या वेळेनुसार कामाला लागले. अरुणाचल प्रदेशमध्ये जे काही सकाळची 10 आहेत त्या स्थानिक वेळेनुसार त्यांनी त्यांचं ऑफिस सुरू केलं. समजा एखादी बँक आहे, त्या बँकेच्या 2 ब्रँचेस आहेत, एक अरुणाचल प्रदेशमध्ये त्याची ब्रँच आहे, एक गुजरातमध्ये त्याची ब्रँच आहे. आणि मग अरुणाचल प्रदेशमधल्या व्यक्तींनी त्यांच्या टायमिंगनुसार त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमधली बँक ओपन केली. परंतु गुजरातमधल्या लोकांना आणखीन बँक ओपन करण्यासाठी 2 तासाचा कालावधी बाकी आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमधल्या बँकेमधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं कामकाज त्या वेळेमध्ये पूर्ण केलं आणि त्यांच्या टायमिंगनुसार, समजा अरुणाचल प्रदेशमध्ये 5 वाजले असतील, त्यांनी 5 वाजता त्यांची बँक बंद केली आणि ते घरी गेले, त्यांच्या स्थानिक वेळेनुसार बोलतोय. गुजरातमधले जे काही लोक आहेत त्यांना आणखीन 2 तास काम करायचं आहे, कारण ते उशिरा चालत आहेत, 2 तासाने ते उशिरा चालत आहेत. आणि मग त्या ठिकाणी 2 तासाने उशिरा चालत असताना या ठिकाणी 2 तासानंतर यांना बँक बंद करावी लागेल. आता अरुणाचल प्रदेशमधली बँक बंद झालेले, ते घरी गेलेले कर्मचारी, आता यांना त्या ब्रँचमध्ये जर काही काम पडलं, यांनी त्या ब्रँचमध्ये जर फोन केला किंवा ईमेल पाठवला तर ते रिसीव्ह करण्यासाठी त्या बँकेमध्ये कुणीही नसणार आहे. मग हा कामामध्ये अडथळा निर्माण होतो, व्यत्यय येतो. मग हे होऊ नये, म्हणजे भारत देशाचा विस्तार जरी जास्त असला तरी प्रत्येक प्रदेशामध्ये प्रत्येक व्यक्ती जी काय स्थानिक वेळ आहे ती त्या ठिकाणी अवलंबू शकत नाही. कारण जर प्रत्येकाने ठरवले की आपल्या प्रदेशाची स्थानिक वेळ आपण त्या ठिकाणी पाळायची, तर हा व्यत्यय त्या ठिकाणी येतो. त्याच्यामुळे प्रत्येक देश काय करतो की
प्रत्येक प्रदेशामध्ये स्थानिक वेळ त्या ठिकाणी तो लागू करत नाही. मग असा देश काय करतो की असा देश त्या ठिकाणी त्या देशामधून एकदम मध्यातून गेलेलं जे काही रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताचा टायमिंग जो काय आहे तो सगळ्या देशाला लागू करतो. म्हणजे आता भारतामध्ये जसं तुम्हाला अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमधलं जे काही डिस्टन्स सांगितलं त्याच्यामध्येच आता मधोमध जे काही लोकेशन येतं जसं भारतामध्ये अलाहाबाद हे मिडलचं लोकेशन आहे आणि मग त्या मिडलमधून जे काही रेखावृत्त जातं जसं भारताच्या मध्यातून गेलेलं 82.5 जे काही रेखावृत्त आहे त्या रेखावृत्तावरती जो टायमिंग असेल तोच टायमिंग सगळ्या भारतामध्ये लागू केला जातो. मग अलाहाबादमध्ये जर समजा सकाळचे 10 वाजले असतील तर अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा सकाळचे 10 वाजले असतील आणि गुजरातमध्ये सुद्धा सकाळचे 10 वाजले असतील. मग ते जम्मू काश्मीर असेल किंवा मग खाली कन्याकुमारी असेल किंवा तामिळनाडू केरळचा भाग असेल तर सगळीकडे अलाहाबादचाच टायमिंग यूज केला जातो. जसं की तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी टायमिंग वेगवेगळा असू शकतो कारण पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्य सगळीकडेच एका ठिकाणी असणार नाही आहे. तर पृथ्वी ती गोल फिरत असताना त्या ठिकाणी क्रमाक्रमाने प्रत्येक देशामध्ये सूर्य उगवेल, दुपार होईल, तो मावळेल. त्याच्यामुळे भारत देशाचा विस्तारसुद्धा जास्त आहे आणि भारत देशाचा भूभागसुद्धा गोल आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळा टाईम किंवा वेगवेगळी वेळ पाहायला मिळते. आणि मग स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेमध्ये हा फरक आहे. म्हणजे एखादा देश जो वेळ ठरवतो मध्यभागामधली आणि तीच वेळ सगळ्या देशाला लागू करतो त्यालाच प्रमाण वेळ म्हटलं जातं किंवा स्टँडर्ड टाईम म्हटलं जातं. आता हे झालं तुम्हाला भारताच्या संदर्भात सांगितलं. आता जसं पूर्व पश्चिम विस्तार जर एखाद्या देशाचा जास्त असेल तर त्या ठिकाणी जे काही स्टँडर्ड टाईम आहे तर त्याचे वेगवेगळे झोन करावे लागतात. आता भारताचा सुद्धा 30 रेखावृत्ताचा विस्तार आहे जसं तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये 1-1 तासाचा फरक पडतो. जसं सांगितलं की मध्ये 30 रेखावृत्त 2 तासाचा फरक अरुणाचल प्रदेश आणि गुजरात. याच्यामध्ये अलाहाबादचा जो काही मध्य आहे किंवा अलाहाबाद जे काही मधलं ठिकाण आहे तर ते जर आपण मानलं तर पलीकडे 1 तास आणि अलीकडे 1 तास अशा पद्धतीचा फरक आपल्याला जाणवतो. याच्या अगोदर भारतामधला जो काही स्टँडर्ड टाईम आहे किंवा प्रमाण वेळ आहे याच्यावरती अनेक वाद झालेले आहेत कारण भारतामधला इकडला जो काही ईशान्य भारताचा भाग आहे हा ईशान्य भारताचा भाग त्या ठिकाणी भारतापासून बराचसा दूर आहे. त्याच्यामुळे अलाहाबादचा टायमिंग त्यांना मॅनेज करणं बरंचसं अवघड जातं. त्याच्यामुळे ईशान्य भारतासाठी एक सेपरेट टाईम झोन असावा आणि उर्वरित भारतासाठी एक सेपरेट टाईम झोन असावा याच्यावरती तिथल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असेल तर बरेचसे केंद्राकडे त्या ठिकाणी विनवणी केलेली आहे. याच्यावरती बरेचसे वादसुद्धा झालेले आहेत. मग भारतामध्ये 2 प्रमाण वेळ ठेवायची का एकच प्रमाण वेळ ठेवायची याच्या संदर्भात आत्तापर्यंत अनेक वाद झालेले आहेत. सध्या तरी भारतामध्ये एकच प्रमाण वेळ मानली जाते. मग आता जसं जगामध्ये इतर देशसुद्धा ज्यांचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे अशा देशामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रमाण वेळा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हे म्हणजे प्रमाण वेळ का गरजेची आहे किंवा का आवश्यक आहे याच्या संदर्भात तुम्हाला आत्ता मी सांगितलेलं. तर भारतामध्ये जसं की सांगितलं जातं भारताची जी काही प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ जगाच्या प्रमाण वेळेनुसार 5.5 तासाने पुढे आहे. जसं की तुम्हाला इथं दिलेलं आहे की भारताची जी काही प्रमाण वेळ आहे ते जागतिक प्रमाण वेळेनुसार ते 5.5 तास पुढे आहे. आता हे 5.5 तास पुढे म्हणजे नेमकं कशाच्या पुढे ते एक लक्षात घ्या. कारण जे काही रेखावृत्त जसं मूळ रेखावृत्त हे इंग्लंडमधून ग्रीनिच शहरावरून गेलेलं आहे. आता जसं की ग्रीनिच शहर जे काय आहे आता एक लक्षात घ्या. आता जसं आपण पृथ्वी गोल जर पाहिला तर पृथ्वी गोल पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी भारताचं लोकेशन आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे भारत इथं जर एक लक्षात घ्या की इथं जर आपण भारत गृहीत धरला तर भारताच्या नंतर मग या ठिकाणी पाकिस्तान लागतो. पाकिस्तान नंतर मग आखाती देश लागतात. आखाती देश नंतर मग आफ्रिकन कंट्रीज आणि त्याच्यानंतर मग युरोप देशाचं लोकेशन येतं. तर जसं तुम्हाला सांगितलं की एकूण रेखावृत्त 360 आहेत आणि मग या 360 रेखावृत्तामध्ये जे इंग्लंडवरून ग्रीनिचवरून गेलेलं रेखावृत्त आहे ज्याला मूळ रेखावृत्त म्हणतात 0 रेखावृत्त. आणि जसं तुम्हाला सांगितलं की भारताची प्रमाण वेळ आता समजा एक इमॅजिन करू की भारत या ठिकाणी आहे आणि ग्रीनिचचं लोकेशन इथं आहे. तर आता या भागामध्ये जसं भारताचं जे प्रमाण वेळ जसं तुम्हाला सांगितलं की अलाहाबाद या ठिकाणची प्रमाण वेळ आहे. अलाहाबाद इथली प्रमाण वेळ 82.5 रेखावृत्त आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की मूळ रेखावृत्त हे ग्रीनिचवरलं 0
आता 0° ते 82.5°. आता टोटल रेखावृत्त जर आपण काउंट केले तर हे किती रेखावृत्त होतात? 82.5° रेखावृत्त होतात. आता जसं तुम्हाला सांगितलं की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 2 रेखावृत्तामध्ये डिस्टन्स हे 4 मिनिट असतं. 15 रेखावृत्त म्हणजेच 1 तास. तर 82.5° रेखावृत्त म्हणजे जवळपास 5.5 तास होतात. आता हे 5.5 तास मग भारतच पुढे का? ते एक लक्षात घ्या. आता भारत पुढे याच्यासाठी की समजा आता या ठिकाणी जसं तुम्हाला याच्या अगोदर उदाहरण दिलं की सूर्य या ठिकाणी आहे. आता सूर्य या ठिकाणी आहे तर हळूहळू ज्यावेळेस भारत सूर्यासमोर यायला लागेल त्यावेळेस भारतामध्ये सकाळ होईल. आणि सकाळ झाल्यानंतर आता एक लक्षात घ्या की जसं युरोपचं लोकेशन किंवा जे युरोपियन कंट्रीज आहेत ते भारताच्या मागे आहेत. त्याच्यामुळे भारत अगोदर समोर येईल. त्याच्यामुळे भारत सूर्यासमोर आल्यामुळे भारतामध्ये अगोदर सकाळ होईल. त्याच्यानंतर हळूहळू जसा भारत अगदी सूर्यासमोर येईल मध्यावरती येईल त्यावेळेस भारतामध्ये दुपार झालेली असेल. आणि त्याच्यानंतर आता युरोप कंट्री आणखीन सूर्यासमोर यायचे एक लक्षात घ्या. म्हणजे युरोपमध्ये तो आणखीन टाईम यायचा आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये सकाळ होऊन जाईल. भारतामध्ये तो टायमिंग होऊन गेलेला आहे. तो टाईम पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू युरोपियन कंट्रीज येतील. आणि मग जे काही 0° मूळ रेखावृत्त आहे जी जगाची प्रमाणवेळ मानलं जातं किंवा ज्याला जगाची प्रमाणवेळ मानलं जातं जे ग्रीनिश शहरावरून जातं ते ग्रीनिश शहरावरून आलेलं जे काही मूळ रेखावृत्त आहे तर त्याच्यापुढे एकूण 82.5° रेखावृत्त आहे. त्याला जर आपण वेळेमध्ये काढलं तर 5.5 तास होतात. आणि त्याच्यामुळे 5.5 तासाने भारताची प्रमाणवेळ जगाच्या प्रमाणवेळेच्या पुढे आहे. पुढे याच्यासाठी जगाची प्रमाणवेळ म्हणजे जे काही ग्रीनिचवरून गेलेलं किंवा इंग्लंड शहराजवळून गेलेलं जे काही रेखावृत्त आहे तिथून जगाची प्रमाणवेळ ठरवली जाते. आता प्रमाणवेळ म्हणजे काय जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं भारताची प्रमाणवेळ का ठरवली जाते किंवा प्रमाणवेळ प्रत्येक देश का ठरवतो तसंच जगामध्ये सुद्धा वेळेच्या संदर्भात सोयीस्कर व्हावं याच्यासाठी सुद्धा जगाची प्रमाणवेळ ठरवलेली आहे. आणि प्रत्येक देश GMT ज्याला ग्रीनिच मेरिडियन टाईम म्हटलं जातं ते ग्रीनिच मेरिडियन टाईम म्हणजे हे ग्रीनिचवरून गेलेलं रेखावृत्त त्याच्यानुसार कोणता देश किती पुढे आहे आणि किती मागे आहे हे टायमिंगनुसार सांगितलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं भारत देशसुद्धा या ग्रीनिच मेरिडियन टाईमनुसार 5.5 तास पुढे आहे. कारण भारताचं लोकेशन या ग्रीनिचच्या पूर्वेला येतं त्याच्यामुळे भारतामध्ये तो टायमिंग अगोदर होऊन गेलेला असेल. त्याच्यानंतर या स्लाईडमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की जी काय आपली भारताची प्रमाणवेळ आहे किंवा इंडियन स्टँडर्ड टाईम आहे हे अलाहाबादमध्ये जे मिर्झापूर या ठिकाणी शंकरगड किल्ला या शंकरगड किल्ल्यावरून जे काही 82.5° रेखावृत्त जातं तर त्याच्यावरून संपूर्ण भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. तर ही झाली माहिती संपूर्ण भारताच्या प्रमाणवेळाविषयी. कारण बऱ्याचदा भारताच्या प्रमाणवेळाविषयी नेहमी प्रश्न विचारले जातात की ते कुठे आहे लोकेशन का आहे आणि 5.5 तास पुढेच का आहे तर त्या संदर्भाची ही माहिती होती.